आज राजवीरला स्कूलमध्ये सोडायला गेले होते. येताना म्हटलं चला मस्त दर्शन करून घेते. आज सोमवार पण होता, पण मंदिर उघडंच नव्हतं. काय होतं काय माहिती, का बंद केलं ते पण मला कळलं नाही. पण बाहेर आहे ना मस्त स्थापना केलेली आहे, तिथे पण मी दर्शन घेतले आणि त्याच्यानंतर घरी आले. आता घरचे कामं छोटे-मोठे ते काही पडलेले होते ते आवरून घ्यायचे होते. आता हे प्लांट मला बरेच दिवसानं धुवून काढायचे होते, पण ते राहूनच जात होते. म्हटलं चला आज वेळ आहे तर धुवूनच टाकते. तर ते ह्यालाही धुतले आणि त्याच्यानंतर लगेच राजवीरची सुद्धा वेळ झाली. 2च तास त्याचं स्कूल आहे, जास्त काही वेळ नाहीये. दुपारीच जावं लागतंय आणि दुपारचंच यावं लागतं. कडक उन्हात लेकराची पण तब्येत खराब होते. तर असो येताना काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं. आणि ह्या कढईबद्दल बऱ्याचशा ताईंना मला विचारलं की ताई ही कढई कशी निघली. तर मी मागं तुम्हाला बोलले होते ताई की मी स्वतः पहिले वापरून बघते, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल. कोणतीही गोष्ट जर मी ऑनलाईन घेतली तर स्वतः मी वापरत असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते. तर ही कढई खरंच खूप छान निघली आहे. मी ऑनलाईनच घेतली आहे आणि प्राईस पण त्याची जास्त नाही आहे. एवढं आहे की ती छोटी आहे, म्हणजे 2-3 माणसासाठी त्याच्यामध्ये आपण भाजी करू शकतो. जास्त माणसांची होत नाही. आमची आता छोटीशी फॅमिली तुम्हाला माहितीच आहे, म्हणून माझी व्यवस्थित त्याच्यामध्ये भाजी होऊन जाते. आणि कोणतीही भाजी त्याच्यामध्ये तुम्ही करा, सुकी केली तरी व्यवस्थित होते आणि पातळ केली तरी होते. मला एका ताईनं सांगितलं होतं की सुकी भाजी पण करून बघ, तर ते पण मी करून बघितली होती. तुम्हाला घ्यायची असेल तर वरती प्रॉडक्ट टॅग करते.